नमस्कार. भौतिकशास्त्राचा क्लास म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? बहुतेक करून एका फळ्यावर लिहिलेली किचकट सूत्र आणि मोठी मोठी सिद्धांत, बरोबर? पण आता हे चित्र बदलतंय. शिक्षण खूप बदलत आहे. आज आपण एका अशाच नवीन डिग्री कोर्सबद्दल बोलणार आहोत, जो फिजिक्स शिकवण्याची पद्धतच मुळापासून बदलून टाकतोय. चला तर मग बघूया हे भविष्य नक्की कसं दिसणार आहे. म्हणजे विचार करा की 2025 मध्ये फिजिक्स शिकणं म्हणजे नेमकं काय असायला हवं? फक्त जुने सिद्धांत आणि नियम पाठ करणं, की त्या ज्ञानाचा वापर करून आजच्या जगातल्या खऱ्या समस्या सोडवणं? शिक्षण पद्धती आता याच दुसऱ्या पर्यायाकडे जोरदार वळत आहे आणि त्याचीच एक मस्त झलक आपण आज पाहणार आहोत. तर या सगळ्या बदलाच्या मुळाशी नक्की काय आहे? चला या नवीन आराखड्यामागची जी मूळ कल्पना आहे ना, ती समजून घेऊया. हे बघा, ही काही फक्त एका विद्यापीठाची कल्पना नाहीये. हे जे शब्द आहेत ना, ते थेट भारताच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP 2020च्या मूळ विचारांशी जोडलेले आहेत. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. शिक्षण आता एका सरळसोट रस्त्यासारखं नाहीये, तर ते खूप लवचिक आहे, जिथे विद्यार्थ्यांना स्वतःचा मार्ग निवडण्याची पूर्ण संधी आहे. याचाच अर्थ या अभ्यासक्रमाचं ध्येय फक्त भौतिकशास्त्रज्ञ तयार करणं नाही, तर असे पदवीधर घडवणं आहे जे उत्तम प्रॉब्लेम सॉल्व्हर असतील, नवनवीन विचार करू शकतील आणि कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतील. म्हणजे ही पदवी फक्त ज्ञान नाही देत, तर खऱ्या जगात उपयोगी पडणारे कौशल्यसुद्धा देते. बरं, मग ही पदवी नक्की बनली कशी आहे? चला तिचे बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत, म्हणजे तिची रचना कशी आहे ते जरा जवळून पाहूया. मेजर, मायनर, OEC? अरे देवा, ही काय अक्षरांची भेंडी बाजारे असं वाटते ना? एकदम साहजिक आहे. पण काही काळजी करू नका. आपण मिळून पुढच्या काही मिनिटात हे सगळं कोडं अगदी सोपं करून टाकूया. चला सुरुवात करूया दोन मुख्य खांबांपासून. मेजर म्हणजे आपला मुख्य विषय, आपली स्पेशालिटी, म्हणजे इथे भौतिकशास्त्र. आणि मायनर म्हणजे त्याला जोड देणारा दुसरा महत्त्वाचा विषय, जो आपल्या ज्ञानाला आणखी खोली देतो. आता येतो OEC म्हणजे ओपन इलेक्टिव्ह कोर्स. खरं तर ही ज्ञानाची एक मोकळी खिडकी आहे. समजा आपण फिजिक्स शिकतोय, पण आपल्याला संगीतात किंवा मानसशास्त्रातही रस आहे, तर OECच्या माध्यमातून आपण तो विषयही निवडू शकतो. यामुळे आपला दृष्टिकोन खऱ्या अर्थाने खूप व्यापक होतो. पुढे आहे VSC म्हणजेच व्होकेशनल स्किल कोर्स. हे अभ्यासक्रम आपल्याला थेट कामासाठी तयार करतात. इथे आपण फक्त शिकत नाही, तर प्रत्यक्ष करून पाहतो, आणि हीच ती कौशल्य आहेत जे आपल्याला नोकरीसाठी तयार करतात. मग VSC आणि SEC मध्ये नेमका फरक काय आहे? सोपा आहे. VSC आपल्याला आपल्या विषयातल्या नोकरीसाठी तयार करतं, जसं की लॅबमधलं एखादं काम. तर SEC आपल्याला अशी कौशल्य देतं जी कुठेही कधीही उपयोगी पडतील. उदाहरणार्थ संवाद कौशल्य किंवा डेटाचं विश्लेषण. म्हणजे एक आहे विषय विशिष्ट, तर दुसरा आहे सार्वत्रिक. पहिल्या सेमेस्टरमध्येच या रचनेची खरी ताकद दिसून येते. इथे बघा, आधुनिक भौतिकशास्त्र सारखा महत्त्वाचा मेजर विषय आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स सारखा सगळ्यांसाठी उपयुक्त OEC आहे, आणि प्रत्यक्ष प्रयोग करणे शिकवणारा VSC सुद्धा आहे. म्हणजे ज्ञान, जिज्ञासा आणि कौशल्य यांचं हे एक जबरदस्त मिश्रण आहे. पण हे सगळं कागदावर तर ठीक वाटतंय. प्रत्यक्षात हे कसं दिसतं, कसं काम करतं? चला आता फळ्याच्या पलीकडचं जग पाहूया. हीच तर या नवीन पद्धतीची खरी मजा आहे. म्हणजे बघा, एका क्लासमध्ये आपण क्वांटम फिजिक्सच्या गुंतागुंतीच्या संकल्पना शिकतो, आणि दुसऱ्याच दिवशी एका साध्या शूबॉक्सचा वापर करून फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा प्रयोग स्वतः करून पाहतो. सिद्धांत आणि प्रत्यक्ष कृती यांची ही जी जोड आहे ना, यालाच म्हणतात करून शिकणे. किंवा हे दुसरं उदाहरण घ्या, एक्स-रे डिफ्रॅक्शनसारखी अवघड संकल्पना समजून घेण्यासाठी लेझर आणि जुनी सीडी अशा रोजच्या वापरातल्या वस्तू वापरल्या जातात. विद्यार्थी स्वतः मॉडेल बनवतात, निरीक्षण करतात आणि निष्कर्ष काढतात. अशा प्रकारे शिकलेली गोष्ट विसरणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. आपला कार्बन फुटप्रिंट किती आहे हे मोजण्याचं चॅलेंज, किंवा इलेक्ट्रिक गाडीच्या आत काय असतं हे पाहण्याची संधी, किंवा आपला मोबाईल कॅमेरा आणखी चांगला कसा बनवता येईल याचा शोध, हे सगळे प्रकल्प विद्यार्थ्यांना आजच्या जगातल्या खऱ्या समस्यांशी थेट जोडतात. तर मग या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? या नवीन शिक्षण पद्धतीतून नेमका कसा पदवीधर तयार होतो? चला आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. 7 हा फक्त एक आकडा नाहीये, हे त्या 7 प्रमुख क्षमतांचं प्रतीक आहे, जे हा अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि याच 7 क्षमता या पदवीधराला बाकीच्यांपेक्षा वेगळं ठरवतात. चला बघूया त्या नेमक्या कोणत्या आहेत. ही फक्त पुस्तकीय किंवा कागदावरची निष्पत्ती नाहीयेत.
ही तीच कौशल्य आहेत जी आज प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये शोधत आहे. क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर, एक चांगला कम्युनिकेटर आणि एक उत्तम टीम लीडर. खरं तर हीच या पदवीची खरी ताकद आहे जी तिला इतरांपेक्षा खूप वेगळं बनवते. आणि म्हणूनच अशा पदवीधरांसाठी करिअरचे मार्ग फक्त पारंपरिक भौतिक शास्त्रापुरते मर्यादित राहत नाहीत. ते फक्त शिक्षक किंवा संशोधकच बनत नाहीत, तर डेटा सायन्स, इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमध्येही स्वतःचं स्थान निर्माण करतात. आणि शेवटी हाच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. विचार करण्यासारखा प्रश्न आहे की फक्त फिजिक्सच नाही तर सगळ्याच विषयांसाठी हे असं लवचिक, कौशल्यावर आधारित आणि खऱ्या आयुष्याशी जोडलेलं मॉडेल हेच आपल्या युनिव्हर्सिटी डिग्रीचं भविष्य असू शकतं का? या प्रश्नाचं उत्तरच कदाचित आपल्या पुढच्या पिढीचा भवितव्य ठरवेल.